सध्या आपण बालाजीनगर येथे आलेलो आहे। मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर या ठिकाणी आपण छायाचित्रात बघतोय तर यांच्या घरावरचे जे पत्र आहेत ते उडून गेलेले आहेत। पूर्णपणे हे रिकामे झालेले आपण बघू शकतोय। घरामध्ये पूर्णपणे चिखल झालेला आहे। मामा तुमचं नाव सांगा। संतोष महादेव शिंदे। बर, बालाजीनगर मध्ये राहतोय। बर बर ठीक आहे। एक मिनिट, आपण यांच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करतोय। मावशी किती वाजता वारा सुटला होता? 7 वाजता सुटले। बर, काय काय 7 वाजता सुटलं। पाऊस बी चालू, वारं बी चालू। बर बर, मग सगळं काय कळलंच नाही। सगळंच भिजलं, धान्य भिजलं, पीठ भिजलं, काय सगळी राहिलंच नाही, सगळं उडून आता हा पिठाचा डबा बघतोय आपण, हे सुद्धा सगळं भिजून हा सगळं भिजले, सगळं जागच्या जागेला असंच पडलं। सगळं असंच आहे। काय तो टीव्ही वगैरे पण भिजलेला आहे का? हा टीव्ही भिजले, ही मिशन भिजलं, फ्रीज होतं ती बी भिजलं। होय, मग ती गबाळ आता थोडं थोडं बाहेर तर काढावं, अजून पाऊस आला म्हणून हे करायला। बर 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 ठीक आहे ठीक आहे। वादळी वाऱ्यामुळं आपण बघू शकतो जसे त्या तारा तुटलेल्या तिथे वायरमन काम करतात, तसंच इथं जवळच त्यांच्यापासून जवळच अंतरावर ते 2 झाडं उन्मळून पडली। ती लिंबाची झाड आहेत, उन्मळून पडलेली आहेत, त्यांच्या त्या पत्र्यावर पडलेले आहेत। त्याच्या पत्र्यावर पत्र्याचं काय तर नुकसान पण भरपूर झालेलं दिसतंय। आपण त्यांच्या वस्तीवर आलेलो आहे, त्यांच्याशी त्या आजीशी आपण संवाद साधूया। आजी तुमचं नाव सांगा। गंगाबाई कल्लापा बिराजदार। बरं मला सांगा, हे लिंबाची जी झाडं पडलेली दिसते ती कशामुळे पडलेली? कशा वाऱ्यामुळं, रात्री वारं जे सुटलं होतं त्याच्या वारं पाऊस एकदम आलं बघा, भरपूर पाऊस आला, त्यात वारं बी आलं। मी आतच अडकून बसली होती। कुठं? पत्र्यातच होती। बरं, आणि मी दरवाजाला हात लावून बसली नुसती वाऱ्यामुळं। दरवाजाला हात लावून बसली, बडा 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 पत्र उपसलं, दणादण आपटलं आणि ही कडा झाडं पडली। अजून ती काय वरलं तोडलं नाही, काय नाही। बरं, ह्याचा पंचनामा करायला कोणी सरकारी अधिकारी, तलाठी म्हणा, ग्रामसेवक म्हणा, कोणी आलं होतं का? नाही, कोण आलं अजून। बरं, आणखी काय काय नुकसान झालंय? काय नाही, पत्र उडल्यामुळे तारा तुटल्या, लाईटच्या तारा तुटल्या। हा डीपी दिसतो, या डीपीच्या जवळच्या ज्या तारा आहे, त्या शेतीपंपाची जी लाईन आहे ते ज्या तारा तुटल्या ते आपण बघू शकतोय। आता आपण त्यांना विचारूया नेमकं काय झालंय। तारा तुटल्या डीपीच्या, तिथनं तारा पत्र उडल्यामुळे तारा तुटून खाली पत्र पडेल खाली। ही शेतीपंपाची लाईन आहे का? हा शेतीपंपाची। आणि काय रात्रीच्या पावसामुळे पत्रा उडाला आहे वाऱ्यामुळं, आणि जो पत्रा याला थटल्यामुळे इथं कट झालेला तारा, तारा कट होऊन पुढं लाईन तुटलेली। एकच मिनिट आपण दाखवतोय। किती स्पीड असेल पत्र्याचा प्रहार इतका जबरदस्त आहे की इथं जे तारा पडलेत त्या सुद्धा अशा घासलेल्या आपण छायाचित्रात बघू शकतोय। तारा वीज मंडळाच्या ज्या तारा आहेत त्या अशा तुटून पडलेल्या आपण बघू शकतोय, आणि त्याच्यामुळं ज्या इलेक्ट्रिक पोलचे जे तारा आहेत ते पण तुटलेले आहेत। त्याचं वायरमन सध्या काम करतात, आपण बघू शकतोय, काम चालू आहे। इथं तुटलेल्या ताराचं जे काम आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। आता इथं आपण छायाचित्रात बघू शकतो वायरमन तारा जोडण्याचं काम करत आहेत। त्या घरापासूनच्या जवळजवळ एक 500 मीटरवर त्यांच्या घरावरचे पत्रे जाऊन पडलेले। संबंधितांच्या घरापासून आपण बघू शकतोय तिथून जे पत्रे उडालेले आहेत ते अक्षरशः जवळजवळ एक अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत बघा इथं कॅलेंडर पडलेलं दिसतंय घरात लावलेलं। आणि का असंच पुढं जर आपण गेलं तर आपल्याला लक्षात येईल की पत्र जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आता आपण समोर बघू शकतो काही लोक तिथे उभारले आहेत। याच्यात आणखी काय नुकसान झाले? मुलीला दगड पडले पायावर दगड पडला। ती मग सध्या कुठे आहे? दवाखान्यात ऍडमिट आहे। कुठं? मरोड्याला? हा मरोड्याला, खाजगी दवाखाना? हा खासगी दवाखाना। बरं बरं बरं। पावसाला सुरुवात झालेली आहे, इथं पाणी आपण बघू शकतोय जागोजाग असं पाणी प्रचंड साठलेलं आहे। संबंधित शेतकऱ्याला जो फटका बसलेला आहे वाऱ्यामुळे आणि पावसामुळे, तर तो फटका जो आहे तो भरपूर नुकसान झालेलं आहे। तर त्या नुकसानीचं त्या संबंधित मालकाला
त्याचा नुकसान भरपाई मिळावी आणि शासनाने त्यासाठी चांगले प्रयत्न करून त्यांना जे नुकसान झाले ते देता येतं का त्यासाठी भरपूर प्रयत्न करावेत. स्टार साम्राज्य न्यूज करता मी अशोक सुतार, बालाजीनगर.